आणि एक मोठी बातमी आता आपण पाहतोय, रणजित कासले निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले आज पोलिसांना शरण येणार आहे का असा प्रश्न उपस्थित केला जातोय। रणजित कासले पुण्यात शरण येणार असल्याची माहिती आता सध्या समोर आलेली आहे। पहिल्या विमानानं कासले पुण्यात येण्याची शक्यता आहे, तर शरण येण्याबाबत कासलेची सोशल मीडियावरून आता पोस्ट व्हायरल झालेली आहे। वाल्मिक कराड सारखाच कासले देखील शरण येणार असल्याची ही माहिती आहे। एकंदरीतच कालच कासलेचा एक व्हिडिओ समोर आला होता, ज्यात तो स्वतः शरण येणार असं त्याने म्हटलं होतं। आज तो शरण येणार असल्याचं कळत आहे। अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी सागर आव्हाड। सागर, काय सांगाल, नेमका केव्हा तो शरण येणार आहे? आज तो येणार आहे असं बोललं जात आहे। नक्कीच आपण जर बघितलं तर निलंबित अधिकारी रणजित कासले याने सोशल मीडियावरती रात्री एक व्हिडिओ टाकला होता आणि त्यांनी सांगितलं होतं की आज सकाळी 11 ते 11:30च्या सुमारास पुणे विमानतळावरती मी दाखल होणार आहे आणि त्यानंतर पुणे पोलिसांना शरण जाणार आहे। पुणे विमानतळावरती दाखल झाल्यानंतर रणजित कासले याच जवळपास असणाऱ्या विमानतळ पोलीस स्टेशनमध्ये शरण जाऊ शकतो, अन्यथा बाजूलाच असणाऱ्या विश्रांतवाडी पोलीस स्टेशनमध्ये शरण जाऊ शकतो। दोन पोलीस स्टेशन जवळ आहेत। मात्र आता विमानतळावरती पहिलं फ्लाईट जे आहे ते इंडिगोचं फ्लाईट आहे आणि ते दिल्लीवरून येत असतं। ते 11 वाजता येणार आहे, त्यामुळं 11च्या फ्लाईटनी तो येण्याची शक्यता आहे, कारण त्यांनी टाइमही तोच सांगितलेला आहे की 11 ते 11:15च्या सुमारास मी पुणे विमानतळावर माध्यमांशी बोलणार आहे। तर सोशल मीडियातून तो स्वतः सांगतोय। सकाळपासून आपण त्याला फोनवरती बोलण्याचा प्रयत्न करतोय। त्यांनी सांगितलं की मी 11 वाजेपर्यंत पोहोचल। एकंदरीतच म्हणजे आपण पाहतोय की जर तो पहिल्या विमानानं पुणे विमानतळावरती उतरला तर ती फ्लाईट दिल्लीची आहे, म्हणून दिल्लीवरून कासले पुण्यात येतोय का असाही एक प्रश्न उपस्थित केला जातोय। पाहावं लागणार आहे खरंच या फ्लाईटमधून कासले पुण्यात दाखल होतोय का शरण येतोय का। अपडेट आपल्याकडून घेत राहू सागर, धन्यवाद।